नामस्मरण एक अद्भुत साधना. आजच्या लेखाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुबिन कोण बतावे वाट. गुरूंची भेट होणे हा नशिबाचा भाग आहे. सद्गुरू भेटले की ते आधी तुम्हाला थोडे चमत्कार दाखवून तुमची अडलेली कामे करून देतात आणि मग हळूच नामाचा घास भरून पारमार्थिक मार्गावर आणून सोडतात. नाम हे गुरूंकडून मिळालं तर उत्तम, कारण ते शीघ्र फलदायी होते. एक आंधळा जर रस्त्यावरून काठीशिवाय चालला तर किती ठेचकाळेल. गुरुही त्या आंधळ्याच्या हातातील काठीसारखे असतात. ते असल्यावर कसलंच टेन्शन नाही. त्यांनी ओम या अक्षराने सुरू होणारे नाम दिले तरी जपावे. ते खूप जास्त अक्षरांचे असले तर घाबरत का होईना त्यांना विचारावे. बरेच गुरु हे श्लोकरूपी मंत्र देतात. त्यांची आवर्तने करणे कठीण असते. अशा वेळी त्यांनी दिलेला श्लोक एक माळ जपावा आणि त्या श्लोकात असलेले देवाचं नाव नित्य जपायला ठेवावे. बघा कसा वाटतो हा पर्याय. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या भक्तांना श्रीराम हा सुटसुटीत जप द्यायचे. माझ्या सुदैवाने माझ्या गुरूंनी मला 6 अक्षरी जप दिला. त्यात ओम ही नव्हता. नाम हे तेव्हाच फळतं जेव्हा ते जपलं जातं, अन्यथा ते नाम वायाच जातं. ज्यांना गुरु नसतील त्यांनी काय करावे. मी ही लेखमाला अशा लोकांसाठी वाचत आहे. खरोखर आजच्या घोर कलियुगात योग्य गुरु ओळखताही येत नाही. वर्तमानपत्रे उघडून वाचावी तर कोणत्या ना कोणत्या बाबाला अटक झालेली असते. बायकांना तर गुरुविषयी वेगळीच धास्ती असते. एकतर जेंडर वेगळं असतं. आपल्या स्त्री असण्याचा फायदा घेतला जाईल का याविषयी त्या कायम गोंधळलेल्या असतात. गुरु नाही पण परमार्थ तर करायचा आहे. मग काय हातावर हात धरून बसून राहायचं का. गुरुशिवाय नाम घेता येते. जप फळायला वेळ लागेल पण ते फळ देईलच. इथे तर आपल्या नाम निवडायला चॉईस आहे. कोणतंही कमी अक्षरांचं नाम आपण निवडू शकतो. खूप नामे आहेत. विष्णूचीच 1000 नावे आहेत. ललिता सहस्रनामही आहे. आपलं स्वतःचं नाव ही देवाशी संबंधित असू शकतं. तेही घेता येईल. एकदा नाम निवडलं की मात्र श्वास संपेपर्यंत त्या नामाला चिकटून राहावं. 100 वेळा नाम बदलू नये. काल मी दिवसभर सगळ्यांच्या नामाचं करेक्शनच करत होते. 2 भजायची दैवते असली तर एकाचंच नाव घ्या. दुसऱ्याची एक माळ जपा. एकाचं नाव घेतलं तर दुसरा चिडेल काय, असले वायफळ विचार नकोत. देवाचंच नाम का घ्यावं. देवाचे नाव हे शुभ लहरी निर्माण करणारं असतं. आपण आपल्या मुलाबाळांची नावेही जास्त करून देवाच्या नावावरून ठेवतो. का तर येता जाता आपल्या तोंडात देवाचं नाव यावं म्हणून. बकासूर, महिषासूर, रावण ही नावे ठेवलेली कधी ऐकलेली नाहीत. देवाचं नाव घेता येतं तसंच देवीचंही घेता येतं. या बाबतीत माझ्या मनात काही लिंगभेद नाही. सुवेर, सुतक, पाळीचे 4 दिवस पाळायचे का. नामस्मरणाला अखंडता असणे हीच प्रमुख अट आहे. म्हणजेच नामस्मरणात खंड पडता कामा नये. या अडचणींच्या दिवसातही नाम घ्यायचं असतं. यासाठीच वेदोक्त मंत्र नामस्मरणासाठी घेऊ नये, कारण त्यांना 16 ओळ शुद्धतेची आवश्यकता असते. अपवाद गुरुनामाचा त्यांनी दिलेलं नाम हे ओम अक्षरांचं असलं तरी चालतं. या बाबतीत गुरूंशीच चर्चा करावी. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जे जप करायला सांगतात ते योग्य आहे काय. आपल्या नेहमीचा जप पूर्ण होऊन जर त्यांचा जप करायला वेळ मिळत असेल तर अवश्य करावा. आपल्या जपात खंड पडू देता कामा नये. फेसबुकवर काही ग्रुप्स आहेत. ते काही स्तोत्र, श्लोक ठराविक मुदतीत म्हणायला सांगतात. तेही चांगलंच. स्तोत्र, मंत्र, श्लोक हे काही कालावधीसाठीच म्हणायचे असतात. त्यामुळे आपलं पाठांतरही छान होतं. माझे तर असे बरेच श्लोक ग्रुपमधूनच पाठ झाले आहेत. मुळात हे ऐच्छिक आहे. कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. त्या ॲडमिनचा उद्देश वाईटही नसतो. त्यामुळे उगीच त्याच्या नावाने खडे फोडू नका. सध्या एवढंच पुरे. आता भेटूया उद्याच्या भागात. श्री स्वामी समर्थ.